अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याचं खूप जास्त महत्त्व आहे. म्हणजे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना दिवा हा प्रज्वलित केला जातो. अशी मान्यता आहे की अग्निदेवाला साक्षीदार मानून आपण जे काही काम करतो त्यामध्ये आपल्याला यश हे मिळतंच. त्याचप्रमाणे बघा, कोणतीही पूजा करायची असेल किंवा मग व्रतवैकल्य करायचं असेल तर त्याची सुरुवात करताना आपण दिवा लावून करतो आणि अग्निदेवाला नमस्कार करून आपल्या पूजेला किंवा मग आपल्या शुभकार्याला आपण सुरुवात करतो. तसंच बघा, देवाला नैवेद्य दाखवताना देखील प्रथम दिवा लावला जातो आणि त्यानंतर देवाला नैवेद्य जो आहे तो दाखवला जातो. कारण बघा, अग्निदेवाच्या साक्षीने पूजेसंबंधीची जी काही आपण कार्य करत असतो ती देवापर्यंत पोहोचतात आणि देव देखील त्याचा स्वीकार करतात. आणि देवासमोर जो आपण दिवा लावतो तो दिवा लावल्याने एक सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरातील वातावरणात निर्माण होते आणि घरात सुखशांती राहते. त्याचबरोबर बघा, आपलं जे हे शरीर आहे त्या शरीराच्या निर्मितीसाठी मदत करणारे जे 5 घटक आहेत त्या घटकांपैकी एक म्हणजे अग्निसुद्धा असतो. आणि म्हणूनच बघा, आपण जेव्हा घरी सकाळ संध्याकाळ दिवा लावतो तो दिवा लावल्यानंतर आपल्या मनाला देखील शांतता मिळते आणि मन प्रसन्न होते. जर तुमचं मन शांत नसेल, जर मन तुमचं विचलित होत असेल सारखं सारखं, तर अशा वेळेला आपल्या जर घराच्या जवळपास एखादं देऊळ असेल तर त्या देवळामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला दिवा जर तुम्ही प्रज्वलित केलात तर तुमचं जे हे विचलित झालेलं मन आहे, अशांत मन आहे, या मनाला प्रकाशाकडे आणि सकारात्मकतेकडे घेऊन जाण्याचं काम जे आहे देव करतात. तर आपला जो हा दिवा आहे त्या दिव्यामध्ये जी वात आहे, उरलेली दिवा विझल्यानंतर जी वात राहते आपली. आता काही आपण जो देवघरामध्ये दिवा लावतो, काही जण तुळशीच्या इथे दिवा लावतात किंवा मग काही जण आपला मुख्य दरवाजा जो आहे तिथे अगदी रोज संध्याकाळी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवा हा लावत असतात. तर ह्या ज्या उरलेल्या वाती आहेत त्याचं काय करायचं? तर बघा, आपलं जे देवघरामध्ये आपण जेव्हा दिवा लावतो तर हे दिवा जेव्हा स्वच्छ करायला आपण घेतो तर दिवा आपण आपलं वॉश बेसिन आहे तिथे ठेवतो आणि मग ती जी वात आहे ती तिथेच कुठेतरी टाकली जाते दिवा स्वच्छ करताना. म्हणजे एकतर तो जो ओला कचरा असतो त्यामध्ये ती टाकली जाते किंवा मग सरळ ती डस्टबिनमध्ये जाते. तर बघा, मला तुम्हाला इथे एक आवर्जून सांगायचं आहे की आपण जेव्हा कोणतीही पूजा करतो, म्हणजे पूजा करतो, मंत्रजप करतो, आरत्या करतो, तर दिव्याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. आणि अग्निदेवाच्या साक्षीने जेव्हा आपण हे सगळं करत असतो तेव्हा आपल्या ज्या ह्या पूजा आहेत, आपण ज्या काही या सेवा करतो त्या सेवा फलित होत आहेत की नाही, म्हणजे देवापर्यंत पोहोचत आहेत की नाही, याची साक्ष आपल्याला हा साक्षात दिवा जो आहे तो देत असतो. बघा, दिवा तुम्ही लावल्यानंतर तुम्ही कधी बघितलं असेल की 10-15 मिनिटातच अगदी दिव्यावरती दिव्याची जी वात आहे त्याच्यावरती फुलाचा आकार जो आहे तो तयार होतो. म्हणजे त्या फुलाला गुलाबाच्या फुलाचा आकार किंवा मग कमळाच्या फुलाचा आकार तुम्हाला दिसत असेल. क्वचितच कधीतरी होतं असं. म्हणजे मी काजळी नाही म्हणत आहे. काजळी बघा, काजळी कधी येते जेव्हा दिवा जो आहे तो 12 तास किंवा 24 तास सतत जेव्हा पेटत ठेवलेला असतो त्यावेळेला काजळी येते. पण तुम्ही दिवा लावलात आणि अगदी 10-15 मिनिटातच फुलाचा आकार जो आहे तो येतो. म्हणजे गुलाबाच्या फुलाचा आकार किंवा मग कमळाच्या फुलाचा आकार. तर हा जो जो तयार होतो तुमच्या दिव्याच्या वातीवरती, तर हा एक संकेत असतो. म्हणजे देवाकडून तुम्हाला मिळालेला संकेत असतो की तुम्ही जी काही छोटी-मोठी सेवा केलेली आहे, पूजा केलेली आहे, ती भगवंतापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे साक्षात अग्निदेवच ह्याचा साक्षात्कार तुम्हाला करून देत असतो की तुमची जी काही तोडकी-मोडकी सेवा जी तुम्ही केलेली आहे, ती भगवंतापर्यंत पोहोचलेली आहे. तर बघा, आपल्याला हा एवढा चांगला शुभसंकेत देवाकडून, भगवंताकडून मिळालेला असतो आणि त्याची अक्षरशः विल्हेवाट लावली जाते की ते डस्टबिनमध्ये टाकलं जातं, कचऱ्यामध्ये टाकलं जातं. तर असं करू नका, कारण ह्याचा दोष आपल्याला लागतो. एवढं सगळं आपण भक्तिभावाने केलेलं असतं, पूजा, मंत्रजाप सगळं चांगलं केलेलं असतं आणि थोड्यासाठी आपण आपल्या मागे दोष जो आहे तो लावून घेतो. त्यामुळे करायचं काय? तर बघा, फार काही नाही. तर तुम्ही विसर्जन म्हणजे निर्माल्यामध्ये टाकून ते विसर्जन होतील. निर्माल्य जर ठेवत नसाल, तर मग तुम्ही त्या सगळ्या वाती ज्या आहेत त्या एकत्र करून आजूबाजूला कुठे झाड असेल तर त्या झाडाच्या मातीमध्ये मुळामध्ये तुम्ही त्या दाबू शकता किंवा मग एकत्र म्हणजे घरातच त्या सगळ्या एकत्र करायच्या आणि एक मोठी पंती घ्यायची आणि त्यामध्ये त्या वाती ठेवायच्या आणि कापूर जो आहे आपला, कापूर केमिकलवाला नाही आहे, भीमसेनी कापूर जो आहे तो घेऊन त्या ज्या वाती आहेत त्या जाळायच्या आणि ती जी राख जी जमा झालेली असते ती आपल्या घरातल्याच झाडांमध्ये, झाडाच्या मातीमध्ये तुम्ही टाकू शकता.
तुमच्या झाडांना काही होणार नाही. म्हणूनच मी आधीच सांगितलं, की केमिकलवाला कापूर नको, भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूरने काही होणार नाही. तर अशा प्रकारे ह्या ज्या वाती आहेत, त्याचं योग्य पद्धतीने विसर्जन आपल्याला करायचं आहे. त्या वाती आपल्याला कुठेही विल्हेवाट म्हणजे त्या डस्टबिनमध्ये टाकून किंवा मग कुठेतरी कचऱ्यात टाकून अशा प्रकारे करू नका आणि स्वतःच्या मागे दोष जो आहे तो लावून घेऊ नका. तर व्हिडिओतली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.